नमस्कार मित्रांनो, आपण 2-4 दिवसापासून बघत आहात फक्त सोशल मीडियावरती वॅक्सिनचे मेम शेअर होत आहेत. त्यात काही लोक म्हणत आहेत कोरोना पासून वाचण्यासाठी वॅक्सिन घेतली, आता वॅक्सिन पासून वाचण्यासाठी काय घेऊ. आणि काही लोक भरपूर घाबरून आहेत, तर काही लोक फनी कमेंट करून आणखी खुश आहेत. असो, आपण मेन मुद्द्यावरती येऊ. कोरोना व्हायरसवर वॅक्सिन बनवणाऱ्या ब्रिटन मधल्या एस्ट्राजेनेका कंपनीवर 1000 करोड रुपयांची दंडाची मागणी केली जात आहे. सोबतच प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी कोविडशिल्ड वॅक्सिन सर्टिफिकेट वरचा त्यांचा फोटो काढून टाकला. त्यावर काँग्रेसच्या नेता प्रियंका गांधी यांनी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीवर निशाणा साधला. वैक्सीन लगी थी आपको कोविड के समय, वो याद है आपको? यूं टीके की सर्टिफिकेट मिलती थी, किसका चेहरा था उस पे? और जोर से बोलो, था ना मोदी जी का चेहरा. आज जरा देखो, सर्टिफिकेट बनवाने की कोशिश करो, चेहरा नहीं होगा. अब फोटो नहीं छप रही है मोदी जी की, क्यों? तर हा विषय पॉलिटिकल बनवण्याचा प्रयत्न करत आहे. या खरंच वॅक्सिन मागे लोकांचा मृत्यू होणार आहे? बघू या सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये. या अगोदरच मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः एक सिटी स्कॅन टेक्नॉलॉजिस्ट आहे आणि जी माहिती तुम्हाला देणार ते एकदम जेन्युइनली आणि न्यूट्रल होऊन देणार. या अगोदर आपण धुरुराटीचे यावरती काय ओपिनियन आहे ते पण बघू. सीधा साइड इफेक्ट्स की बात करते हैं. ब्लड क्लॉटिंग वाले हानिकारक साइड इफेक्ट्स जो हमने देखे हैं वो हमें एस्ट्राजेनेका ऑक्सफोर्ड वाली वैक्सीन में देखने को मिले. इसके दिन कई मेडिकल ऑर्गेनाइजेशंस ने इस इशू को डिटेल में स्टडी किया और हमारे पास ठोस डेटा अवेलेबल है कि एक्चुअली में इससे कितना रिस्क है. यूरोपियन मेडिसिन एजेंसी EMA का कहना है कि जो ब्लड क्लॉटिंग का रिस्क है इस वैक्सीन से वो है 1 आउट ऑफ 100,000 केसेस. मतलब अगर इस वैक्सीन को 1 लाख लोग लगाएंगे तो उनमें से एक ऐसा केस निकल सकता है जिसमें ब्लड क्लॉटिंग देखने को मिले. तो ये जो रिस्क है ये वेरी रेयर रिस्क है. ब्रिटिश हेल्थ रेगुलेटर के डेटा के अकॉर्डिंग ये रिस्क और भी ज्यादा कम है. उन्होंने कहा है कि रिस्क एक्चुअली में 1 आउट ऑफ 250,000 केसेस है. अब आपको शायद सुनने में लगेगा कि नहीं, ये फिर भी काफी ज्यादा रिस्क होता है, मतलब 1 लाख में से एक ऐसा केस निकलेगा. लेकिन आप इसे बाकी चीजों से कंपेयर करिए. किसी भी इंसान के लिए ऑन एवरेज एक कार एक्सीडेंट में मरने का रिस्क है अप्रोक्सीमेटली 1 आउट ऑफ 500. किसी का डूब के मरने का रिस्क है 1 आउट ऑफ 1000. और ये जो 1 आउट ऑफ 1 लाख का रिस्क है ना, ये उतनी ही प्रोबेबिलिटी होती है दोस्तों जितनी प्रोबेबिलिटी है कि आप किसी के मोबाइल नंबर के आखिरी 5 डिजिट गेस करके तुक्का मार के बता दो. हा व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश म्हणजे आमच्या सारख्यांवरती तुम्ही भरोसा नाही ठेवत, पण स्वतः ध्रुवराटीने पण मान्य केलंय. असो, जे खरं आहे ते खरंच बोलावं लागेल त्यांना पण आणि मला पण. तर याची सुरुवात झाली 2019 पासून. हे वर्ष सगळ्यांसाठी खूप कठीण गेलं. सगळीकडे कोरोनाने हाहाकार माजवला होता, यातून कित्येक लोकांचा मृत्यू झाला होता. पण शेवटी 1 जानेवारी 2021 रोजी आपल्या भारतामध्ये कोविडशिल्ड नावाची वॅक्सिन लॉन्च करण्यात आली, जे की सिरम इन्स्टिट्यूटने बनवली होती. पण ऍक्च्युअली मध्ये यांना फॉर्म्युला एस्ट्राजेनेका अँड ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांनी दिला होता आणि हे भरपूर कंट्रीमध्ये लस एक्सपोर्ट करण्यात आली होती. तेव्हा पण या वॅक्सिनच्या साईड इफेक्ट वरती खूप चर्चा झाली होती. पण ब्रिटनमध्ये अशी एक केस झाली जिने अख्ख्या भारताच्या लोकांना परेशान करून टाकलंय. ब्रिटनमध्ये एका जेमी स्कॉट नावाचा नागरिक आहे, त्याला 2021 मध्ये ही वॅक्सिन देण्यात आली. त्यानंतर त्याला याचे काही साईड इफेक्ट आढळले. त्यात त्याची प्रकृती पूर्णपणे बिघडली आणि बघता बघता त्याच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या आणि याचा थेट परिणाम त्याच्या मेंदूवर झाला आणि ब्रेन मध्ये ब्लिडिंग स्टार्ट झाली. सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे ही आपली आर्टरी आहे, यातून ब्लड वाहत आहे. पण हे ब्लड वाहता थांबलं आणि गाठ निर्माण झाली. त्याला ब्लड क्लॉट्स म्हटलं जातं. यामुळे झालं काय, ब्रेनला ऑक्सिजन आणि ग्लुकोजचा व्यवस्थित रक्त पुरवठा नाही झाला, त्यामुळे ब्रेन मध्ये इंजुरी झाली. यालाच आपण थ्रोम्बोसिस म्हणतो. आणि यामुळे आपल्या बॉडी मधल्या प्लेटलेट्स कमी होतात, त्यालाच आपण थ्रोम्बोसिस्टोपेनिया म्हणतो. आता हे सांगायचं कारण म्हणजे जो यामुळे आजार होतो त्याला TTS यानी थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसिस्टोपेनिया सिंड्रोम म्हटलं जातं. आणि हाच आजार जेमी स्कॉटला झाला. तेव्हा हॉस्पिटलवाल्यांनी जेमीच्या पत्नीला 3 वेळेस फोन करून सांगितलं की जेमी स्कॉटची तब्येत खूप बिघडलेली आहे आणि ते कधी पण मृत्यूच्या दारी जाऊ शकतात. आणि ही एकच केस नव्हती, तर अशा 51 केसेस होत्या. पण शेवटी कशा तरी तो वाचला आणि त्यानंतर जेमी स्कॉट आणि त्यांची वाईफ व इतर जणांनी मिळून एस्ट्राजेनेका कंपनीवर केस टाकली. पण मे 2023 मध्ये एस्ट्राजेनेका कंपनीने साफ या गोष्टीला नकार दिला आणि सांगितलं त्यांच्या वॅक्सिनचे काही साईड इफेक्ट नाहीये. त्यानंतर ही केस ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि शेवटी एस्ट्राजेनेका कंपनीने मान्य केले की याचे TTS सिंड्रोमचे साईड इफेक्ट आहेत. पण हे खूप रिअर साईड इफेक्ट आहेत, म्हणजेच खूप कमी साईड इफेक्ट आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला वॅक्सिनमुळे साईड इफेक्ट होतील असं नाही, असं एस्ट्राजेनेका कंपनीने स्पष्ट सांगितलंय. तर ही एक झाली नाण्याच्या एका साईडची बाजू, ज्यामुळे लोक घाबरत आहेत. पण दुसऱ्या साईडची बाजू बघायला गेलं तर आपल्याला आपलाच हसू येईल. ते पण बघू आपण पुढे. 2019 ते 20 हे खूप पॅन्डेमिक सिच्युएशन होती, त्यामुळे वॅक्सिन बनवणं खूप गरजेचं होतं. पण कोणतीही वॅक्सिन बनवण्यासाठी
मिनिमम 5 ते 6 वर्ष लागतातच, कधी कधी 15 ते 20 वर्ष पण लागू शकतात. हा एक ॲव्हरेज टाइम. पण एस्ट्रोजेनेकाने 1.5 वर्षातच वॅक्सिन आणली आणि खूप गरजेचं पण होतं त्या टायमिंगला. याचा फॉर्म्युला सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आधार पुनावाला यांनी एस्ट्रोजेनेका कंपनीपासून घेतला आणि कोविडशिल्ड नावाची लस तयार केली. ही लस जवळपास 1.7 बिलियन लोकांना लावण्यात आली, जे की खूप मोठा आकडा आहे. त्यानंतर या वॅक्सिनवरती खूप चर्चा झाली आणि सायंटिफिक कम्युनिटीने वॉर्निंग पण या कंपनीला दिली. तरी पण ही लस देण्यात आली आणि या वॅक्सिनचे साईड इफेक्ट काही हप्त्यात आणि महिन्यात दिसून येतात, ना की वर्षांनी. आणि जेमी स्कॉटला 2022 मध्ये सिम्पटम दिसून आले आणि भरपूर साऱ्या देशात सिम्पटम दिसायला लागले. त्यामुळे भरपूर देशांनी वॅक्सिन बॅन करून टाकले. तुम्हाला माहिती नसेल त्यामध्ये पहिला देश म्हणजे डेन्मार्क. या देशाने पूर्णपणे वॅक्सिन बॅन करून टाकले. आता आपण मेन मुद्द्यावर येऊ. खरंच यामुळे आपल्या जीवाला धोका आहे का? तर याचे साईड इफेक्ट खूप रेअर आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे 10 लाख लोकांमधून 7-8 जणांना साईड इफेक्ट होण्याची भीती आहे, ते पण लस घेतल्यावर काहीच हप्त्यां किंवा महिन्यामध्ये, ना की वर्षामध्ये. आणि साईड इफेक्ट झाले तर डायरेक्ट माणूस मृत्यूच्या दारी नाही जाणार, त्यावर इलाज पण आहे. म्हणजे जवळपास असं म्हणायला हरकत नाही की यापासून आपल्याला काहीच धोका नाही. आणि आपल्याला वॅक्सिन घेऊन मिनिमम 3 वर्ष झालेले आहेत, आतापर्यंत काहीच नाही झालं. आणि आता काय होणार आहे? एक बेसिक गोष्ट आहे, पण फेक व्हॉट्सअप मेसेजमुळे आपलं पूर्ण ब्रेन वॉश केलंय. पण याच वॅक्सिनने 60 लाख लोकांचा जीव वाचवलेला आहे, हे नको विसरायला. आणि या वॅक्सिन पेक्षा जे सिगरेट, दारू, बाहेरचे जेवण घेतात त्याचे जास्त साईड इफेक्ट आहेत, ते म्हणायला काहीच हरकत नाही. पण यामध्ये आपले प्राईम मिनिस्टरने कोविडशिल्ड वॅक्सिनवरचा फोटो हटवला. यावर काँग्रेसने जोरात निशाणा साधला. आणि आज जे सगळा विषय होत आहे ते या पॉलिटिकल एजेंडामुळेच होत आहे, कारण या टायमिंगला इलेक्शन चालू आहे. मित्रांनो, कसं आहे, प्रत्येक औषधाची, लसीची साईड इफेक्ट असतातच. अशी कोणतीच टॅबलेट, लस बनलेली नाही की ज्याने साईड इफेक्ट होत नाही. पण हे फालतूमध्ये एवढा मोठा विषय होत आहे हे म्हणायला काहीच हरकत नाही. आता काही लोक म्हणतील तुला हे बोलण्याचे पैसे देत असतील, तर माझे आहेत टोटल 300 सबस्क्रायबर. मी स्वतः जरी कोणाला पैसे मागितले तरी ते मला कोणी नाही देणार. असं आज आला एक मस्करीचा पार्ट. पण घाबरू नका, काहीच नाही होणार. व्हायचं असल्यास तर तेव्हाच झालं असतं. आज आपल्याला वॅक्सिन घेऊन 3 वर्ष होत आले, त्यामुळे एन्जॉय करा. फालतू फेक गोष्टींकडे लक्ष नका देऊ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच मित्रांनो.